शक्तीपीठ महामार्गाला नांदेड, परभणी, हिंगोलीमधल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि शेतकऱ्यांनी खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतलेली आहे। शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द करा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। शेतकऱ्यांनी खासदार अशोकराव चव्हाण यांची त्यांच्या नांदेड येथील निवासस्थानी भेट घेतली। ते शेतकरी आता आपल्या सोबत आहेत। काय नाव आहे? आपण आता खासदार अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली, काय मागणी आहे? आता आमची मागणी एकच आहे की शक्तीपीठ महामार्ग हा सगळा सुपीक जमिनीतून बागायती जमिनीतून जात आहे, त्यामुळे हा महामार्ग रद्द करण्यात यावा। याबाबत आम्ही आमच्या सर्व अडचणी माननीय अशोकरावजी चव्हाण यांना कथन केल्या आणि त्यांनी देखील सांगितलं की या ह्याच्यामध्ये आपण सरकारकडे मागणी करू, मुख्यमंत्र्यांकडून। आणि आज त्यांनी आम्हाला आश्वासनही दिले की आज तत्काळ त्यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत अवगत करणार आहेत। किती जमीन जाते तुमची वैयक्तिक आणि किती मावेजा मिळतो अंदाजे? माझी जमीन 3 एकर चालली। मावेजा शासन सांगते अंदाजे 3 पट मिळेल, पण ह्या मावेजानं आमचं कुठलंही पोट भरणार नाही किंवा याचं कुठलंही आमचं समाधान होणार नाही। त्यांनी आम्हाला हे आश्वासित केले की हा रस्ता रद्द करण्याकरता आम्ही जरूर प्रयत्न करू। या ठिकाणी सर्व सुपीक जमीन जात आहे, त्यामुळं सर्व शेतकरी उद्ध्वस्त होत आहे। जर जमीनच गेली तर देणार कोण आणि कुठून देणार? जर हे रद्द नाही झाला तर तुमची आंदोलक म्हणून भूमिका काय असणार आहे? नाही, आज आम्ही पूर्ण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सगळे बाधित शेतकरी आज आम्ही एका जागी आलोत आणि एका जागी येऊन आमचं रक्त सांडलं तरी हरकत नाही, पण आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊच देणार नाहीत। शासनानं आमचं गोळी झाडू, आमचं काही करू, आम्ही बिलकुल शासनाला कुठं एक आमच्या जमिनीवर पाय ठेवू देणार नाहीत। ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, नांदेड।